नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ सकाळ. तर इथे सकाळी सकाळी माझा चहा चालला होता. तर चहा घेतल्यानंतर असं म्हणजे खूप छान असं फ्रेश वाटतं. तर सकाळची सुरुवात चहाने. तर अगोदर मी पाणी उकळून घेतलं, म्हणजे पाणी त्यामध्ये साखर पत्ती टाकली, ते छान असं उकळून घेतलं. त्यानंतर मग अद्रक ठेचून टाकली आणि छान अशी उकळी येऊ दिली. तर चहाचा पण मसाला बनवलेला होता मी, तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी यूट्यूबवरती. तर आता तो मसाला संपलेला होता, तर मग मी इथे अद्रकच टाकून घेतली चहामध्ये. तर आता पुन्हा मी थोडासा मसाला बनवून ठेवेल. खूप छान लागतो चहा मसाला. आणि तर इथे दूध टाकल्यानंतर छान अशी उकळी येऊ दिली. तर माझा एकटीचा चहा चालू होता इथे. आणि श्रेया गेली होती ट्युशनला. सकाळी सकाळी 6ला जात असते ती आणि 7:45ला येत असते घरी. तर तोपर्यंत मग माझा इथे चहा, देवपूजा ती येईपर्यंत होत असते. तर इथे चहा चालला होता माझा. चहा ओतून घेतला आणि आता इथे चहा घेतल्यानंतर मग मला देवपूजा पण करायची होती. तर आंघोळ झाली आहे, त्यानंतर मग देवपूजा केली मी. तर खूप छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये देवपूजा केल्यानंतर. तर इथे श्रावण सोमवारची फुलं उरलेले होते थोडे. तर 2-3 झेंडूचे आणि 2-3 गुलाबाचे असे फुलं होते. तर ते मी इथे वाहून घेतले. आणि त्यानंतर मला कंटोल्याची भाजी बनवायची होती. तर कंटोले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला माती लागलेली असते, तर स्वच्छ धुवून घ्यायचे. तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यासाठी मला लागणार होते शेंगदाण्याचा कूट लागणार होता. तर शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आणि एक कांदा घेतला त्यासाठी भाजीसाठी. तर कांदा छान असा बारीक चिरून घेतला आणि त्यानंतर मग ते कंटोल्याचे काप करून घेतले. त्यामध्ये बिया असतात, त्या बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर मग ते कढईमध्ये तेल टाकलं मी गरम करण्यासाठी. आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकली आणि जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा छान असा परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे छानसा कांदा तळत आल्यानंतर मग त्यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला टाकून घेतला आणि शेंगदाण्याचा कूट टाकला त्यामध्ये. आणि त्यानंतर मग हे बारीक चिरलेले मी जे काप होते कंटोल्याचे काप, तर ते पण ह्यामध्ये टाकून घेतले. तर इथे भाजी तयार झाली होती. तर कंटोल्याची भाजी खूप छान लागते. कोणाकोणाला आवडते कंटोल्याची भाजी ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर मग मी सर्व कामं झाले माझी. आणि तर आता ब्लाऊज कटिंग करायची होती मला. तर ही ब्लाऊज मी अगोदर कट केलेलं, म्हणजे शिवायचं राहिलेलं होतं. तर हे पूर्ण करून घेतलं आणि खूप छान असं ब्लाऊज तयार झालेलं होतं. खूप छान अशी फिनिशिंग पण आलेली होती. तर हे माझंच ब्लाऊज आहे घरचं. तर छान आलं होतं ब्लाऊज. आणि साधा सिंपल गळा शिवला होता मी, गोल गळा पाठीमागचा आणि समोरून प्रिन्सेस कट ब्लाऊज होतं, प्रिन्सेस कट शिवलेलं होतं. तर खूप छान वाटतं हे घातल्यानंतर. तर त्यानंतर मग मी साड्या आणलेल्या होत्या महालक्ष्मीसाठी. तर महालक्ष्मीसाठी साड्या आणलेल्या होत्या. तर त्यामधली म्हणजे 2-3 साड्या आणलेल्या होत्या महालक्ष्मीसाठी, 2 आणि ही पण एक आणली होती गडवाल साडी. तर त्या 2 साड्या मी माझ्या जावेकडेच ठेवलेल्या आहे, महालक्ष्मीला नेसवायच्या आहे. तर आता जेव्हा मी महालक्ष्मीसाठी जाईल तर तेव्हा मी तुम्हाला त्या साड्या नक्की दाखवेल. तर आता ही साडी ही आणलेली होती सोबत गडवाल साडी. तर खूप छान साडी वाटते ही. तर चिंतामणी कलर आहे आणि चॉकलेटी पदर काठा आहेत. तर खूप दिवसाची मला ही साडी घ्यायची होती.
तर मी ऑनलाईन पण बघत होते, पण ऑनलाईन म्हटलं कसा कपडा येतो काय येतो, तर मग मी ऑनलाईन काही मागवली नाही. तर ही अशी ऑफलाईनच घेतली. तर खूप छान कलर आहे आणि सूत पण खूप छान आहे साडीचं. तर खूप छान साडी वाटते. तर अशा प्रकारची साडी आहे. काठ पदर खूप छान आहे आणि पदराला असे गोंडे आहेत. चॉकलेटी आणि चिंतामणी कलर दोन शेडमध्ये आहेत. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आणि साडी कशी आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. भेटूया असंच नवीन व्हिडिओ.